लेक सासरी नांदायला निघू द्या, अरे पहाडासारखा बाप असू द्या. किती रडू आवरण्याचा प्रयत्न करतो पण आवरता येत नाही दादूंनो. उमाळा फुटतो, टाहो फोडून रडायला सुरुवात करतो. म्हणून म्हणतात दादूंनो, पोटी एक तरी मुलगी असली पाहिजे. नेहमी सांगत असतो, ज्याला एक मुलगी तो भाग्यवान आहे, पण ज्याला एकापेक्षा अनेक मुलगी तो महाभाग्यवान. लोक म्हणतात मतदान श्रेष्ठ, काही लोक म्हणतात अन्नदान श्रेष्ठ, काही लोक म्हणतात सुवर्णदान श्रेष्ठ, काही लोक म्हणतात द्रव्यदान श्रेष्ठ. पण माझं असं मत आहे, जगात जर सर्वात श्रेष्ठ दान कोणतं असेल तर ते म्हणजे कन्यादान आहे दादांनो. एक कन्यादान करणं म्हणजे हजारो पृथ्वी दान केल्याचं पुण्य त्या आईच्या बापाच्या पदरात पडतं. म्हणून दादांनो, एक तरी मुलगी पोटी असली पाहिजे. पण आज प्रत्येकाला आई हवी, बहीण हवी, मावशी हवी, आत्या हवी, आजी हवी, पण पोरगी नको म्हणतात. सर्व विनंती दादा, लोक म्हणतात वंशाला दिवा पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे. पण एक सांगू, मुलगा जर वंशाचा दिवा असेल ना तर मुलगी ही वंशाची पंथी दादांनो. वंशाच्या दिव्यापायी पंथी विझवण्याचा प्रयत्न करू नका, तिला जन्माला येऊ द्या. आज अलीकडं लग्नासाठी मुलगी भेटत नाही. तुमच्याकडे कसं काय परिस्थिती? कठीण परिस्थिती. 42 वर्षाचे नवरदेव पडलेत. नवरदेव म्हणायला लाज वाटते त्यांना, कारण त्यांचं लग्नाचं वय 2दा ओव्हरटेक करून निघून गेले, पण आणखीन त्यांचं लग्न नाही. म्हणून दादांनो, मुलीला जन्माला येऊ द्या, तिच्या जन्माचं स्वागत करा. ज्या वेळेला लेक सासरी नांदायला निघू द्या, अरे पहाडासारखा बाप रडू लागतो दादांनो. काय असतील काय काय दिसाड दिस गेले, थोडे सुखे थोडे ओले, मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले. काय असते लेक ऐकत होतो. लेक वडाची पारंबी, दोन्ही घराला जोडते, असो सासर माहेर, पांग बापाचे फेडते. जवा बापाला कळाले, त्याचे काळीज जळाले, तिला गळ्याशी धरून त्यानं टिपूस गाळले. सुखी संसाराचं तोरण चालली बांधायला, अन आई बापाची लाडाची लेकही चालली नांदायला. 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 डोळ्यात दाटते माया फार, असं वेगळती भुईवर. डोळ्यात दाटते माया फार, असं वेगळती भुईवर. आईचा दाटून आला उर, लेक चालली दूर दूर. आईचा दाटून आला उर, लेक चालली दूर दूर. सर्व गाव रडू लागतं. एखाद्याच्या घरी मयत होऊ द्या, त्या घरातलेच लोक रडतात. जास्तीत जास्त गल्लीतले पाहुणे रावळे रडतील, पण एखाद्याची लेक बारीक, एखाद्याची लेक नांदायला जाऊ द्या, सगळं गाव रडू लागतं. म्हणून मुलींना माझ्या ताईनं विनंती, आपल्या बापाला कन्यादान करण्याचा अधिकार द्या. आपल्या बापाला आपल्या लग्नामध्ये रडण्याचा अधिकार द्या. तेवढा दिवस असतो त्याच्याकडे रडायला. असं सगळं साठलेलं बाहेर काढता आलं पाहिजे, तेवढा दिवस त्याला रडायला द्या. पण अलीकडं हल्ली हल्ली प्रेम प्रकरण हे पळून जाण्याचे प्रकरण वाढले दादा. मुलीला विनंती, मुलाला विनंती, लग्न आपल्या आई वडिलांच्या पसंतीनं करा. अरे ज्या दिवशी तुम्ही
पळून जात ना, तुमचा बाप रडण्याच्या सुद्धा लायकीचा राहत नाही दादा. अरे असेल त्याच्या अंगावर फाटके कपडे, असतील फाटकी तुटकी चप्पल, पण त्याला इज्जत आहे. त्याच्याकडे गमावण्यासाठी पैसा नसेल पण इज्जत आहे दादा. त्याची इज्जत कधी मातीला मिळू देऊ नका. म्हणून नेहमी सांगत असतो, लग्न आपल्या आईवडिलांच्या पसंतीने केलं पाहिजे. 21व्या शतकामध्ये जगणारा माणूस मी काय माग असलेल्या विचाराचा माणूस नाही, पण कुठेतरी आपल्या आईचा वडिलाचा खानदानाचा विचार केला पाहिजे. नेहमी लग्न आईवडिलाच्या पसंतीने केलं पाहिजे, कारण एक वेळ आपली पसंती चुकीची ठरू शकते, कारण आपण नादा नाही. आपली पसंती चुकीची ठरू शकते, आपल्या बापाची आपल्या आईची पसंती चुकीची ठरू शकत नाही. अरे आपल्या बापाला कोणी लिहिण्याकरता पेन मागू द्या, आपला बाप खिसाचा पेन काढून देताना 10 वेळा विचार करतोय. 5 रुपयाचा पेन दुसऱ्याच्या हातामध्ये देताना आपला बाप 10 वेळा विचार करतो. मला सांगा, आणि जरी पेन दिला ना तर पेनाचं टोपण नाही देत का? त्याला माहिती पेन वापस आला पाहिजे, एवढा हुशार बाप आहे आपला. अरे 5 रुपयाचा पेन देताना बाप 10 वेळा विचार करत असेल, तर कागदाचा तुकडा दुसऱ्याच्या हातामध्ये सोपवताना किती वेळा विचार करत असेल? याचा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे. डोळ्यात दाटत माया फार, असं वेगळती भुईवर, आईचा दाटून आला उर, लेक चालली दूर दूर. आईचा दाटून आला उर, लेक चालली दूर दूर. आ सुख दुःखाच्या आडावरती, सुख दुःखाच्या आडावरती पाणी सेंदायला, आई बापाची लाडाची लेक चालली नांदायला. हे आई बापाची लाडाची लेक चालली नांदायला. ही आई बापाची लाडाची लेक ही चालली नांदायला. आई बापाची लाडाची लेक चालली नांदायला. शेज मंडपी दोघे ते दोघे, एका जनार्दनी नाचते भोगे. यानंतर सुंदर कार्यक्रम शिल्लक आहे. सर्वांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे, प्रतिसाद चांगला आहे. त्यामुळं सुंदर आणखी 20 ते 25 मिनिटे या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. कुणी सुद्धा काही गडबड करायची नाही, उठून जायचं नाही बरं का पुरुष मंडळ. मग अशी महिलांना सांगितलं उठून जाऊ नका, आता तुम्हाला सांगते, कुणी सुद्धा आपलं फाउंडेशन हलवायचं नाही. आणखीन 20-25 मिनिटं जमिनीला फिट करून ठेवायचं. यातलं एक बी कमी झालं, माझं सूचना कडक असते, थेट काळजाला भेटल्या पाहिजे. यातलं एक बी कमी झालं, समजायचं त्याच्या दारात उद्या सकाळी अशीच गर्दी जमल. आता जावा उठून तुम्ही. सर्वांनी प्रेमानं 2 मिनिटं पाहिजे, कारण यानंतर असाच कार्यक्रम शिल्लक आहे. विठ्ठल माझा माझा.